नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण विषय मराठी यातील कविता 19वी तू झालास मूक समाजाचा नायक ह्यावरील क्वेश्चन बँकवरील ॲन्सर्स म्हणजेच प्रश्नांची उत्तरे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी माझ्या आदर्श दिशा या चॅनलवर इयत्ता 10वीसाठी उपयोजित लेखनाचे काही व्हिडिओ केलेले आहेत. ते नक्कीच व्हिडिओ तुम्ही अभ्यासा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला ते व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपली कविता क्रमांक 19वी तू झालास मूक समाजाचा नायक याचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, क्वेश्चन बँकमध्ये ही कविता क्रमांक 16 म्हणून दिलेली आहे. ती थोडीशी चूक झालेली आहे. आपण आपल्या पुस्तकातील 19वी कविता लक्षात घेऊन तिचा अभ्यास करूया. तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचे कवी आहेत कवी ज.वी. पवार. कृती क्रमांक 1 मध्ये पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला आकडा आहे आकृती पूर्ण करा. कवितेचा अभ्यास आपण सखोल वाचनाने करायचा आहे. कविता वाचल्यानंतर आपल्याला नक्कीच या कवितेवरील प्रश्न सोडवता येणार आहेत, जे मी तुम्हाला इथे सोडवून दाखवलेले आहेत. आकृत्या पूर्ण करामध्ये पहिला आकडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. मग ती आहे मळवाट. हे त्याचं उत्तर आहे. दुसरा आकडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत कोण करणार होतं तर खाचखळगे. असं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे. कृती क्रमांक 2 आकलन. सत्यविधान ओळखा. यामध्ये 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. त्यातील सत्यविधान आपल्याला ओळखायचे आहे. पहिले आहे बाबासाहेब निघाले तेव्हा सूर्यफुलांनी त्यांचे स्वागत केले. दुसरा आहे बाबासाहेब बोलक्या जीवांचे नायक झाले. तिसरा आहे चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पाया बेड्या चढवल्या. आणि चौथा आहे विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. तर त्याचं सत्यविधान आहे विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. कृती क्रमांक 3 सरळ अर्थ. पुढे आपल्याला काव्यपंक्ती दिली आहे आणि त्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास वा बहिष्कृत भारत या ओळीचा सरळ अर्थ लिहा. आणि त्याचं उत्तर असं आहे बिकट परिस्थितीवर स्वार होऊन तू नवा इतिहास घडवलास. मूक बनून जगणाऱ्यांना समाजाचा तू नेता बनलास आणि बहिष्कृत केलेल्या समाजाला तू जागृत केलेस. कृती क्रमांक 4 काव्यसौंदर्य. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दात लिहायचे आहे. त्याचं उत्तर आहे तू झालास मूक समाजाचा नायक. या कवितेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50 वर्षापूर्वी आपल्या अनुयायांसह महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला. त्याविषयी त्यांचा गौरव केला गेला. त्यांच्या कार्याचे वर्णन यात आलेले आहे. ज्या समाजाने न्यायाचा ज्ञानाचा प्रकाश कधी पाहिलाच नव्हता अशा समाजाला त्यांनी जागे केले. या मुक्या समाजाला वाचा दिली. अन्यायाविरुद्ध विद्रोह करण्याची, अन्यायाला अज्ञानाला नकार देण्याची वृत्ती निर्माण केली. पारंपरिक वाटेला नकार देत विषम सामाजिक व्यवस्थेला नाकारले आणि नव्या समाजाचा पाया उभारला. दलित बांधवांना चवदार तळ्याचे पाणी नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी, मानवी हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी हा लढा उभा केला. या बांधवांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी आंबेडकरांनी आपले आयुष्य वेचले. आपल्या अगाध ज्ञानाचा वापर त्यांनी समाजाकरता केला.
त्यांचे हे असामान्य कर्तृत्व या कवितेतून नेमकेपणाने मांडले आहे. असे आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाविषयी इथे लिहायचे आहे. प्रश्न दुसरा, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. यामध्ये आकाशी झेप गेरे ही कविता आणि तू झालास मूक समाजाचा नायक या 2 कवितेविषयीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याविषयी आपल्याला लिहायचे आहे. आकाशी झेप गेरे या कवितेविषयी की या कवितेचे कवी कवयित्री कोण आहेत, तर या कवितेचे कवी आहेत कवी जगदीश खेपुडकर. दुसरा आकडा असा आहे की या कवितेचा विषय कोणता, तर त्याचं उत्तर असं आहे स्वसामर्थ्याची ओळख करून देणे व स्वकष्टाचे महत्त्व पटवून देणे. तिसरा असा प्रश्न आहे की प्रस्तुत कविता तुम्हाला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. त्याचं उत्तर असं आहे कष्ट स्वावलंबन यांचा संदेश देणारी ही कविता अतिशय प्रेरणादायी आहे. साधी सोपी भाषा, नादमयी शब्द यामुळे ही कविता सहजपणे समजते. मानवाला स्वक्षमतांची जाणीव करून देण्यासाठी कवीने पाखराच्या समर्पक प्रतीकाचा वापर केला आहे. ही कल्पना मला अतिशय आवडली. तसेच धान्याला दिलेली मोत्याची उपमा श्रमदेव ही अनोखी कल्पना मन आकर्षून घेते. ही कविता लयबद्ध असल्यामुळे चालीत गाता येते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे मला ही कविता आवडली असे इथे तुम्हाला लिहायचे आहे. यानंतर दुसरी कविता आपली की तू झालास मूक समाजाचा नायक. या कवितेचे कवी आहेत कवी ज.वी. पवार. प्रस्तुत कवितेचा विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन व त्यांना विनम्र अभिवादन करणे या कवितेतून मांडले आहे. पुढचा प्रश्न आहे की प्रस्तुत कविता तुम्हाला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारली. समतेवर आधारित नव्या समाजाची पायाभरणी केली. त्यांच्या या कार्याचा गौरव प्रस्तुत कवितेत केला गेला आहे. त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीचे दर्शन कवी येथे घडवतात. मूकनायक, बहिष्कृत भारत, पाठ फिरवणारी सूर्यफुले, काठ्या, संगिनी अशा समर्पक प्रतीकांचा वापर करून नेमक्या शब्दात चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे वर्णन कवी येथे करतात. या कवितेद्वारे आंबेडकरांचे कार्य प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवते. आजही समाजाला अशा विद्वान कर्तबगार नेतृत्वाची असणारी गरज ते ठळकपणे मांडली आहे. ती मनाला भिडते म्हणून प्रस्तुत कविता मला आवडते. आपल्याला कविता का आवडते येथे आपण लिहायचे आहे. प्रश्न दुसरा ई, खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होते. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले. आणि त्याचं उत्तर असं आहे कवी ज.वी. पवार यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव म्हणून ही कविता लिहिली आहे. रूढ, धार्मिक व सामाजिक बंधनांना झुगारणाऱ्या नव्या समाजाचा पाया उभारणाऱ्या बाबासाहेबांना या कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाजाच्या उन्नतीचे कार्य जेव्हा हाती घेतले तेव्हा समाजात अज्ञानाचा काळोख पसरलेला होता. या काळोख्या साम्राज्यात ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज असते. बाबासाहेब तो मार्गदर्शक बनले. त्यांनी पारंपरिक वाट नाकारली. नव्या समाजाची जडणघडण करण्याकरता, बहिष्कृतांना आत्मसन्मान मिळवून देण्याकरता त्यांनी नवीन वाट शोधली. त्या वाटेवर त्यांना असंख्य अडचणी, कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. हाती घेतलेल्या कार्याची सुरुवात करताना त्यांनी रूढ सामाजिक परंपरांविरुद्ध बंड केले. नवा मार्ग स्वीकारला. तेथे त्यांचे स्वागत खाचखळग्यांनी म्हणजे अनंत अडीअडचणींनी केले असा आशय वरील काव्यपंक्तीतून व्यक्त होतो. प्रस्तुत ओळीतून वाचकास वीररसाचा प्रत्यय येतो. काळोख, सूर्यफुले, मळवाट इत्यादी प्रतीकांचा मोठ्या खुबीने वापर करून कवीने कवितेला एक आगळे परिमाण दिले आहे.
अशा आशयघन शब्दरचनेतून बाबासाहेबांच्या संघर्षाची तीव्रता व महानता वाचकांपर्यंत पोहोचते. या समाज प्रबोधनपर कवितेची रचना मुक्त छंदातील आहे. मुक्त छंदामुळे कवितेतील कवीचे मनोगत थेट रसिक वाचकांपर्यंत पोहोचते. कवीने संवादपर शैलीत भाष्य केल्यामुळे जणू काही कवी डॉक्टर आंबेडकरांशी बोलत असल्याचा भास निर्माण होतो. या संवाद शैलीमुळे कवितेच्या सौंदर्यात भर घातली गेली आहे. म्हणजे या ओळी आपल्याला का आवडल्या त्याचं काव्य सौंदर्य आपल्याला इथे स्पष्ट करायचे आहे. कृती क्रमांक 2. प्रश्न दुसरा अ. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकलनमध्ये असत्य विधान ओळखा. 4 पर्याय दिलेले आहे आणि त्यातलं असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांना महाकाव्या इतके महत्त्व प्राप्त झाले. दुसरा आहे 50 वर्षानंतरही सूर्यफुले काळोखाच्या प्रदेशाचा ध्यास घेत उभी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाकडे पाहून साध्या काठ्यांच्याही संगिन्या झाल्या. चवदार तळ्याच्या सत्याग्रहात जनमानस पेटून उठले. यातलं असत्य विधान ओळखायचे आपल्याला की 50 वर्षानंतरही सूर्यफुले काळोखाच्या प्रदेशाचा ध्यास घेत उभी आहेत. कृती क्रमांक 2. आकलन. खालील आकृती पूर्ण करा आणि ती आपल्याला करून दिलेली आहे मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य. 2 पर्याय आपल्याला चौकटीमध्ये लिहायचे आहेत की बहिष्कृत समाजाला अन्यायाची जाणीव करून दिली. गुलामगिरीचे जिने जगणाऱ्या बांधवांच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. असे 2 चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहायचे आहे. प्रश्न दुसरा. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. इथे आपल्याला जी कविता आपण अभ्यासत आहोत त्याच कवितेवरील प्रश्न इथे मी तुम्हाला सोडून दिलेले आहेत. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री त्याचे कवी आहेत कवी ज. वी. पवार. प्रस्तुत कवितेचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन करणे व त्यांना विनम्र अभिवादन करणे हा या कवितेचा विषय आहे. 2 शब्दांचे अर्थ लिहा. पहिला शब्द आहे डचमळणे आणि त्याचं उत्तर असं आहे उसळणे, हलणे, डळमळणे. दुसरा शब्द आहे की रणशिंग आणि त्याचं उत्तर आहे युद्ध सुरू करण्यापूर्वी फुंकले जाणारे शिंग. रसग्रहण. खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. त्याचं उत्तर असं आहे कवी ज. वी. पवार यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव म्हणून ही कविता लिहिली आहे. रूढ, धार्मिक, सामाजिक बंधनांना झुगारणाऱ्या नव्या समाजाचा पाया उभारणाऱ्या कर्तृत्ववान नायकाला या कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. चवदार तळ्याची घटना घडून 50 वर्ष झाली आहेत. आजही तरुण पिढीला डॉक्टर आंबेडकरांसारख्या खंबीर नेतृत्वाचा ध्यास आहे. त्यांनी पुन्हा यावं आणि हे रण पुन्हा पेटून उठावं अशी आस या पिढीच्या मनात आहे. ही पिढी मानवतेच्या या लढ्यासाठी सज्ज आहे. त्यांची साक्ष देणारे बिगुल आजही त्यांच्यासारख्या नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी तापलेली जनता आता थंड झाली आहे. या चळवळीला आंबेडकरांसारख्या महामानवाच्या आधाराची गरज आहे. ती चळवळ आता थंडवली आहे, मात्र युद्ध सज्ज होऊन आपल्या नायकाची प्रतीक्षा करत आहे. असा अर्थ वरील पद्यपंक्तीतून व्यक्त होत आहे. प्रस्तुत ओळीतून वाचकाला वीररसाचा प्रत्यय येतो. सूर्यफुले, बिगुल अशा प्रतीकांचा मोठ्या खुबीने वापर करून कवीने कवितेला एक वेगळे परिमाण दिले आहे. अशा आशयघन शब्दरचनेतून बाबासाहेबांच्या संघर्षाची महानता स्पष्ट होते. या समाज प्रबोधनपर कवितेची रचना मुक्त छंदातील आहे. त्यामुळे कवीचे मनोगत थेट रसिक वाचकांपर्यंत पोहोचते. कवीने संवादपर शैलीचा वापर केल्यामुळे जणू काही कवी डॉक्टर आंबेडकरांशी बोलत असल्याचा भास निर्माण होतो. या संवाद शैलीमुळे कवितेच्या सौंदर्यात
भर घातली गेली आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नक्कीच या कवितेवरील प्रश्न तुम्हाला समजले असतील. धन्यवाद.